नमस्कार. माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत गोष्ट पैशापाण्याची. लेखक प्रफुल्ल वानखेडे. भाग 18. अविस्मरणीय फोटो फ्रेम. आयुष्यात प्रगती करायची असेल तर पहिल्या भेटीत तरी माणसांसोबत काय बोलावे, कसे बोलावे आणि महत्त्वाचे काय बोलू नये हे समजणे फार गरजेचे असते. उद्योग असो की खाजगी आयुष्य, गुडविल ही अत्यंत मौल्यवान बाब आहे. जेवढे जपू तेवढे वाढते. आम्ही उद्योग सुरू केल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष अत्यंत धावपळीची तसेच नवे तंत्रज्ञान असल्याने फार जिकिरीची होती. तो साधारणतः 2009-10चा काळ. आम्ही फूड प्रोसेसिंग, बेकरी आणि त्याच्या हीटिंग प्रोसेस संबंधी काही चांगल्या अत्याधुनिक कल्पना प्रत्यक्षात राबवत होतो. आमची बरीच उत्पादने आणि तंत्रज्ञान हे युरोप तसेच कोणत्याही पुढारलेल्या देशात मिळत असलेल्या तंत्रज्ञानाशी थेट स्पर्धा करायचे. आम्हाला स्मॉल स्केलमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत होता, पण मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यात म्हणावे असे कॉन्ट्रॅक्ट मिळत नव्हते. आमची टीम यासाठी खूप प्रयत्न करायची, परंतु नवी कंपनी आणि इतर अनेक देशी जुने खेळाडू यांच्या राजकारणात आम्हाला ते फार कठीण जात होते. आमची यंग ब्रिगेड मात्र अत्यंत चिकाटीने सर्व प्रोजेक्ट्सवर जोर लावून कामं करायची. आमच्या टीमचा उत्साह आणि कष्ट पाहून एक दिवस आमच्याच एका ग्राहकाने मला फोन करून आमच्या सर्व टीमचे आणि या तंत्रज्ञानाचे कौतुक केले. भारतातील मोठ्या आणि नावाजलेल्या बिस्किट कंपनीतील प्रमुखाचे नाव, नंबर दिला. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमची मीटिंगही ठरवून दिली. हा खरे तर आमच्यासाठी दुग्ध शर्करा योगच होता. फोन ठेवताना मात्र त्यांनी मला स्पष्ट सांगितले की मी फक्त रेफरन्स दिलाय. आता पुढची संपूर्ण जबाबदारी फक्त तुमची. त्यांच्या भेटीची वेळ साधारण 10-15 मिनिटांची होती. आता अशा लोकांसोबत ज्या क्षेत्रात ते जगप्रसिद्ध आहेत त्यांच्यासोबत बोलायचे म्हणजे मोठं कठीण काम. त्यात मी त्यावेळी फक्त तिशीत होतो. आमची सर्व टीम माझ्यापेक्षाही वयाने लहान. आमच्या कंपनीसाठी माझ्यासाठी खरे तर ही सुवर्ण संधी होती. उद्योग व्यवसाय तर महत्त्वाचा होताच, पण ते साहेब खूप सिनियर आणि या क्षेत्रातले अत्यंत ज्ञानी व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांचे प्रचंड बिझी शेड्यूल, त्यातही ते कुठेतरी बाहेर जाता जाता मला भेटणार होते. एकंदर या सर्व गोष्टींचा माझ्यावर प्रचंड ताण आला होता. या मीटिंगसाठी साधारणतः 2 आठवड्यांचा वेळ होता. मला आमच्या प्रॉडक्ट्सबद्दल पूर्ण खात्री होती, विश्वासही होता, पण त्यांना तो पटणे जास्त गरजेचे होते आणि तेच खूप क्लिष्ट होते. सर्व बाजूने विचार केल्यानंतर आम्ही ही मीटिंग एका वेगळ्याच प्रकारे करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कंपनीबद्दल बऱ्याच पुस्तकातून, मॅगझिन्समधून, टीव्ही आणि वर्तमानपत्रातून काढता येईल तेवढी माहिती काढली. अगदी सर्वत्र असणाऱ्या नव्या जुन्या जाहिरातीही गोळा केल्या. त्यांच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, कोणत्या अडचणी आल्या, त्यांनी कशी मात केली, त्या आत्तापर्यंतचा त्यांचा सर्व प्रवास अभ्यासला. ते पूर्वी काय इंधन वापरायचे, आता कोणते तंत्रज्ञान वापरतात, त्यांनी वेळोवेळी कसे बदल केले, मॅनपॉवर आणि आधुनिक मशीन्स याबद्दलच्या त्यांच्या भूमिका आणि त्याला ते कसा प्रतिसाद देतात, त्यांच्याकडे आता असणाऱ्या मशीन्स आणि त्यांचा दर्जा नक्की कसा आहे, या आणि अशा अनेक बाबींचा अभ्यास करून काही ओळखी काढून त्यांच्याकडे निवृत्त झालेल्या एका चीफ इंजिनियर साहेबांना भेटलो. त्यांच्याकडूनही तेव्हा ते कोणते तंत्रज्ञान वापरायचे, नव्या मशीन्स खरेदी करताना ते कोणती पद्धत वापरतात, तसेच साहेबांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयीही बारकाईने समजून घेतले. काही पुस्तके आणि लेखातून मला एक गोष्ट कळली होती की त्यांना त्यांच्या बिस्किटांचे वेगवेगळे फोटो खूप आवडतात. मग मी त्यांच्या अगदी पहिल्या जाहिरातीपासून ते अगदी नव्या जाहिरातीपर्यंतचा प्रवास, असे एक प्रेझेंटेशन आणि आमची सिस्टीम लावल्यावर त्यात अजून कसे आधुनिक बदल होतील, मालाचा दर्जा कसा सुधारेल आणि त्याचे पैसेही कसे वाचतील, याबद्दलचे सर्व रिपोर्ट तयार केले. शेवटी मीटिंगचा तो दिवस उजाडला. मी भेटायला जाताना त्यांच्या कंपनीच्या बिस्किट्सच्या सर्व फोटोंचा एक छानसा कोलाज करून त्याची छोटीशी पण सुंदर टेबलटॉप फ्रेम करून भेट म्हणून घेऊन गेलो. सकाळी बरोबर 9 वाजता आमची मीटिंग सुरू झाली. साधारणतः 10-15 मिनिटांसाठी असलेली आमची भेट दुपारी 2 वाजता संपली. तेही आयुष्यभराच्या ऋणानुबंध अन अविस्मरणीय आठवणींसह. त्या दिवसानंतर आज गेली 11-12 वर्ष आम्ही एकत्र व्यवसाय करत आहोत. मी त्यांना त्या भेटीनंतर दर 2-3 वर्षांनी काही कार्यक्रमात किंवा व्यावसायिक मीटिंगच्या निमित्ताने भेटत असतो. ते कितीही गडबडीत असले तरी आस्थेने कामाबद्दल, नवीन तंत्रज्ञान, कुटुंब आणि इतर बाबींवर बोलतात. सर्व चौकशी करतात, परंतु एक गोष्ट ते न विसरता हमखास सांगतात. ती म्हणजे आपली पहिली मीटिंग आणि ती फोटो फ्रेम त्यांना किती आवडली होती ते. अगदीच आजही त्यांनी ती फोटो फ्रेम त्यांच्या टेबलावर ठेवली आहे.
कारण त्यांना ती मनापासून आवडली आहे. मी त्यांना ती फ्रेम देताना काही सोन्या चांदीचा मुलामा लावून दिली नव्हती, पण त्यात आदर, आपुलकी आणि त्यांच्या प्रॉडक्टविषयीचा अभ्यास. यामुळं त्यांच्या लेखी त्याचे मूल्य अधिक झाले. पैसे कमवायचे असो की माणसं, नेहमी आपली पहिली भेट ही खासच असावी. त्यातून एक सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी आणि उत्तरोत्तर वर्धिष्णू व्हावी. ऑलवेज रिमेंबर, इम्प्रेशन्स आर लॉंग लास्टिंग. हेन्स, ऑलवेज ट्राय मेक अ बेस्ट वन. नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू असो, व्यवसायासंबंधी काही महत्त्वाची किंवा अगदी पहिली मीटिंग असो, वा एखाद्याकडून आपण काही सल्ला मागत असू, आपला पहिला प्रभाव सर्वोत्तमच असावा आणि पुढे प्रत्येक वेळी त्यावर एक एक टप्पा प्रगती होत राहायला हवी. हल्ली बरेच लोक फक्त जुजबी ओळखीवरून, कधी सोशल मीडियातील एखाद्या मेसेजमुळे किंवा कधीतरी कुठे भेटले म्हणून अमुक तमुक माझा एकदम खास आहे किंवा चांगला मित्र आहे वगैरे आहे, असे बिनदिक्कत सांगतात. ओळख असणे आणि त्यातून आयुष्यभराचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित होणे यात फार मोठी तफावत आहे. आर्थिक प्रगती करायची असेल तर अगदी पहिल्या भेटीत माणसांसोबत काय बोलावे, कसे बोलावे आणि काय बोलू नये हे समजण्याची फार गरज आहे. बऱ्याचदा युअर एनर्जी इंट्रोड्युसेस यू बिफोर यू इवन स्पीक. काही लोकांना फक्त स्वतःचा मोठेपणा सांगण्यासाठीच जणू जन्म घेतात. काही जणू डिटेक्टिव्ह असल्यासारखे फक्त नको ते प्रश्न विचारत सुटतात. त्यात हल्ली विनाकारणच राजकारण्यांच्या ओळखी सांगणे तर कंपल्सरी झाले आहे. ते विचारपूर्वक टाळायला हवे. पर्सनल टचसाठी खाजगी वा व्यावसायिक आयुष्यात चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मनपूर्वक प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. एकदा ते संबंध प्रस्थापित झाले की मग आपले काम प्रामाणिकपणे करत गुडविल वाढवण्यासाठी सतत कार्यरत राहायचे. आनंदाने आणि अभिमानाने पैसे कमवायचे असतील तर हे गुडविल खूप कामी येते. त्याचा पाया हा अगदी पहिल्या भेटीपासून घातला तर तो अधिक मजबूत होतो. भाग 19. समाज माध्यमांचा संयत वापर. सोशल मीडिया वापरू नये किंवा तो वाईटच आहे असे नाही, पण तो आपण नक्की कशासाठी आणि किती वेळ वापरायचा हे कळायला हवे. सततचे स्क्रोलिंग, विद्वेष, झुंडशाही, गॉसिप आणि नकारात्मकतेपासून दूर राहायला जमले तर इथून खूप काही शिकता येते. साधारण 2004 ते 2007 हा माझ्या आयुष्यातील कॉर्पोरेट करिअरमधला महत्त्वाचा टप्पा होता. चकचकीत वातावरण, चांगल्या पगाराची नोकरी, खर्च कमी, उत्पन्न जास्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅचलर असल्यामुळे जबाबदारीचे असे फार काही ओझे नव्हते. म्हणूनच काही फिकीरही नसायची. डिजिटल कॅमेरा सर्वसामान्यांच्या आवाक्यात. तसेच मोबाईलमध्येही कॅमेरा येण्याचा क्रांतिकारी काळ होता तो. शिवाय लॅपटॉप आणि त्याला इंटरनेट कनेक्शन ही अशी काही भट्टी होती की तरुण वर्ग त्यात रमला नाही तर नवलच. त्यावेळी रिलायन्सचे क्रेडिट कार्डसारखे एक कार्ड मिळायचे. ते लॅपटॉपमध्ये टाकले की इंटरनेट सुरू व्हायचे. मुंबईत असताना बॅचलर असल्याने आणि मित्रांकडेही लॅपटॉप असल्याने आम्ही सर्वच वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी एकमेकांशी चर्चा करायचो. सुरुवातीला त्याचा चांगल्या कामासाठी वापर व्हायचा. अशातच साधारण 2005च्या सुमारास आयुष्यात इंटरनेटचे महत्त्व वेगळ्या प्रकाराने अधोरेखित करणारी ऑर्कुट नावाची एक सोशल नेटवर्किंग साईट आली. ते समाजमाध्यमे, नेटवर्किंग आणि इंटरनेटची मजा घ्यायचे नवे दिवस. शाळा कॉलेजातील जुने मित्रमैत्रिणी, नातेवाईक, गावाकडचे, शहरातले, ओळखीपाळखीचे, देशविदेशातले अनेक लोक त्या आभासी जगात भेटायचे. सोबतच प्रसिद्ध व्यक्ती, स्टार्स आणि बरीच आदर्श व्यक्तिमत्वही त्यावर दिसायची. मग सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व टाकतात तसे मी सुद्धा फोटो पोस्ट करायचो. त्यावर मिळणारे रिप्लाय आणि एंगेजमेंटची एक वेगळीच नशा होती. ऑर्कुट हा आयुष्यात वापरलेला पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. पुढे फेसबुक आले आणि सर्वांचीच बोटे आणि डोळे तिकडे वळले. पुढे त्यातून बरीच व्यसनं लागत गेली. त्यातही पहिले वाईट व्यसन म्हणजे जेवणाचे ताट आले की खायच्या आधी त्याचे फोटो काढायचे, तसेच फिरायला निघायच्या आधी तयारीचे फोटो टाकायचे, हॉटेलच्या रूममध्ये जाण्यापूर्वी बाहेरचे फोटो घ्यायचे, नवे कपडे, वस्तू, मित्र भेटले की त्यावर लिहायचे, सिनेमा पाहायला जाण्यापूर्वी तिकिटाचे फोटो काढायचे, कोणाच्या लग्नातले, साखरपुड्याचे, सेलिब्रिटींसोबतचे हे सर्व समाज माध्यमांवर टाकले जायचे. बरेचसे मित्र गावखेड्यातून आलेले, तिथल्या आणि इथल्याही राजकारणाशी काही ना काही कारणांनी संबंधित होतेच. ते राज्य सरकारच्या प्रत्येक घडामोडीबद्दल आपले अमूल्य मत फेसबुकवर नोंदवायचे. कोणत्याही विषयावर मत मांडताना त्याबद्दल सखोल माहिती, ज्ञान किंवा बेसिक जबाबदारीचे भान असलेच पाहिजे असे काही बंधन नव्हते. शैक्षणिक पात्रता चांगली असो वा यथातथा, आभासी जगात अमर्याद स्वातंत्र्य असते आणि स्वतःचे मत
मग ते चूक असो वा बरोबर, सरळ ठोकून मोकळे होऊन जायचे. त्यातही विकृत स्वातंत्र्य भारी असते. मग जोरदार वैचारिक चर्चा व्हायच्या, वाद आणि भांडणं, नुसता राडा आणि मज्जा. वेळ कसा जायचा कळायचेच नाही. त्यातच यूट्यूब, फेसबुक, ब्लॅकबेरी, मेसेंजर या मायाजाळात अडकत चाललो होतो. सिनेमा, नाट्य, साहित्य, व्यवसायातले लोक, विज्ञान तंत्रज्ञान तसेच आमच्या क्षेत्रातील दिग्गज लोकही समाज माध्यमांद्वारे जोडले गेले. मी बऱ्यापैकी लिहायचो, त्यामुळे चांगले लोक जोडले जाऊ लागले होते. वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये जाण्यासाठी सगळेच जण धडपड करायचे. आपली स्वतःची ओळख बनायला हवी असे प्रकर्षाने जाणवायचे. मग तासनतास तोच विचार करत त्या इंटरनेटच्या आभासी जगात माहिती आणि कामाच्या नावाखाली सर्फिंग करत राहायचो. एक दिवस ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मीटिंग संबंधित चर्चा सुरू होती. समोर जनरल मॅनेजर साहेब एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल सर्वांना सूचना करत होते. मी अगदी त्यांच्या जवळच बसलो होतो. अचानक त्यांनी रागाने कॉन्फरन्स टेबलावर जोरात हात आपटला. तो इतक्या जोरात होता की माझा लॅपटॉप जवळपास पडायचाच बाकी होता. मला कळेना नक्की काय झाले. ते माझ्याकडे रागाने लालबुंद होऊन पाहत होते. सर्व सहकारी माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहत होते. त्यातील काही माझ्यासोबतच तेच सर्फ करत होते जे मी करत होतो. साहेबांनी रागाने मला विचारले, मी आत्ता शेवटचे वाक्य काय बोललो ते सांग. माझी बोबडी वळाली. मला काहीच आठवत नव्हते. मी मान खाली केली. काय बोलावे तेच सुचेना. मला घाम फुटला. मी महत्त्वाच्या मीटिंगमध्येही या समाज माध्यमांच्या कमेंट्स वाचण्यात, स्क्रोलिंग करण्यात बिझी होतो आणि ते त्यांनी स्पष्ट पाहिले होते. मी लॅपटॉप बंद केला. जागेवरच सर्वांसमक्ष हात जोडून माफी मागितली. प्रकरण शांत झाले. मला मात्र या गोष्टीने खजील केले. बाहेरील लोकांशी नेटवर्किंग करता करता जवळच्या, खऱ्याखुऱ्या, मोठ्या लोकांकडून महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याऐवजी मी उगीचच मृगजळाच्या मागे लागलो होतो. ज्या कामामुळे मला ओळख आहे, अजून स्वतःची मोठी ओळख बनवू शकतो, ते सोडून मी फक्त फोटोंच्या दिखाव्यामागे का लागतोय? समाज माध्यमात ओळखी वाढवून माझे पोट भरणार आहे का? समाज माध्यमातील किती टक्के लिखाण मला आयुष्यात उपयोगी पडणार आहे? असे अनेक प्रश्न मला पडले. बरं, माझ्या प्रोफेशनमध्ये यामुळे काही आर्थिक फायदा झाला असता तर एक वेळ ठीक आहे. केवळ टाइमपास म्हणून या पद्धतीने वेळेचा अपव्यय करणे हे किती चुकीचे आहे ते मनोमन पटले. काही गोष्टी मनोमन ठरवल्या. पुन्हा एकदा संध्याकाळी जाऊन साहेबांची माफी मागितली आणि या सर्वातून बाहेर पडण्याचा निर्धार केला. पुढे साधारण 1-2 महिन्यात मी सर्व समाज माध्यमातून हळूहळू बाहेर पडलो. माझ्यासाठी जे योग्य वाटले ते सुरू ठेवले. टायमर लावून त्यासाठी योग्य वेळ ठरवली. ते सोडल्यावर मला तसा काहीच तोटा झाला नाही. उलट मी माझ्या कामावर चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकलो. माझ्या त्यावेळच्या नोकरीसाठी किंवा आजच्या उद्योगासाठीही अशा प्रकारच्या समाज माध्यमांची गरजच नव्हती. तो काही माझा उदरनिर्वाहाचा रस्ता नव्हता आणि बहुतांश जणांचा नसतोही. आपण तिथे किती वेळ आणि कोणत्या वेळी थांबायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. बऱ्याच तरुण मुलामुलींमध्ये आर्थिक प्रगतीतील सर्वात महत्त्वाचा अडथळा ही समाज माध्यमे ठरत आहेत. हल्ली बरेच विशितिशीतले तरुण यूट्यूब, डेट टॉक्स, मोटिवेशनल व्हिडिओ तसेच अनेक सक्सेस स्टोरीज ऐकून त्यात वाहवत जातात. असे व्हिडिओ बरेचदा ऐकीव आणि अधिक रंगवलेले असतात. असे व्हिडिओ पाहून यश मिळत नसते. उलट आपल्या पाहण्यामुळे जे लोक व्हिडिओ बनवतात त्यांना लाखो रुपये मिळतात. मला सगळा समाज श्रीमंत करायचे. व्यवसाय करणं फार सोपं आहे. घर बसल्या पैसे कमवा. अमुक एक जण करोडपती झाला, तमुक एक आता ही गाडी घेऊन फिरतो. मग तुम्ही पण करू शकता. गुंतवा इकडे पैसे. या सर्व गोष्टीतला फोलपणा आणि वास्तविकता समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी, करिअर घडवण्यासाठी आपल्याला ज्ञानाचा निश्चित असा आधार असावा लागतो. वेगवेगळी स्किल्स लागतात, ती विकसित करावी लागतात. आणि विश्वास ठेवा, व्यावसायिक क्षेत्रातली प्रगती ही आभासी जगातील केवळ यशाच्या गोष्टी ऐकून मिळत नाही. आर्थिक प्रगतीसाठी योग्य वेळी योग्य गोष्टी करणे हे जितके गरजेचे आहे, तितकेच त्यासाठी चुकीच्या गोष्टी सोडून देणे हेही गरजेचे आहे. ऑडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.